म्हणजे लोक म्हणतात ते खरं आहे, मेघालयामध्ये कधी पाऊस येईल, कधी गरम होईल. ऑल सेट ना, ऑल सेट. अशी पोरं पाहिजेत. हे आहे उमियाम लेक. आम्ही जसंच बाहेर आलो तसा एका पोलिसाने, तो पोलीसवाला चालला होता घरी. सो ऑल सेट झालेलो आहोत आपण मेघालयाच्या राईडसाठी. सुप्रभात मित्र हो, आज आपण निघालेलो आहोत मेघालयाला. सो फायनली आपण गुवाहाटीला बाय बाय करतोय. गुवाहाटीमध्ये मी तब्बल 4 ते 5 दिवस थांबलो आणि या इथे काल तुम्हाला मी थोडंसं एक ह्या हॉस्टेल लाईफचं मी थोडंसं तुम्हाला एक झलक दाखवली होती. आता जरा माझे जे काही मित्र बनले त्यांच्यासोबत मी जातोय ब्रेकफास्टला, कारण की खूप भूक लागलेली आहे. वाजलेले आहेत ऑलमोस्ट 11:30 आणि आपल्याला राईड करायची. खरं तर शिलाँग जवळच आहे, त्याच्यामुळे आपण पोचू शकतो निवांत राईड करत करत. सगळं रेडी आहे, म्हणजे बॅकपॅक आपला प्रॉपर रेडी आहे, फक्त गाडीवरती लोड करणं बाकी आहे आणि हे जे काही गिअर्स आहेत आपलं जॅकेट घालणं एवढंच बाकी आहे. भाई हो गया, चलो चलते. त्या दिवशी थोडी वेगळी पोरं होती, आज जरा वेगळी आहे. तू मराठी आहे पहिलं पहिल्यांदा, आज अजून भेट गाठ वगैरे झालेली नाहीये. ओके, नाईस टू सी यू. ओके, कधी आले? मी 6 तारखेला आले, पण मी इथून अरुणाचलला गेले. ओके, अरुणाचल मी तवांग करून आले. ओके, नाईस नाईस. काल पण एक पुण्याची मुलगी भेटली मला इथे. तू कुठली आहेस? मी नागपूरची आहे. नागपूर? अरे नागपूरचे भरपूर आहेत. काल एक नागपूरचा आपला पोट्टे आला होता. सो या इकडे आपली महाराष्ट्रीयन पब्लिक जाम फिरते, हे तुम्हाला आता एव्हाना कळालंच असेल. सो या हॉस्टेलला सुद्धा भरपूर जण होती, मुलं काल पण होती. स्वतः आपण चाललो ब्रेकफास्ट. भाई कहाँ जा रहे ब्रेकफास्ट करने? हाँ, कडकच्या. ठीक है, बेस्ट है एक्चुअली वो. बाय द वे, हॉस्टेल का जुगाड़ कर दिया ना भाई वहाँ पे मेरा? बस बोल दिया ना. ऑल सेट. ऑल सेट ना, ऑल सेट. अशी पोरं पाहिजेत. सगळा सेट पुढचं, अगदी चेहरापुंजीपर्यंतचा, वारी चोरापर्यंतचं सगळं केलंच ना. हां, व्हेरी गुड गुड. कडक चायमध्ये नाही तर त्या बेकरीमध्ये पुन्हा एकदा आलेलो आहोत, कारण की इथे ना एक भारी परोठा मिळतोय, तो मी तुम्हाला दाखवतो. खरंच खूप भारी आहे. तर हा आहे तो पराठा. खरं तर खूपच एकदम क्रिस्पी आहे आणि खूप मऊ आहे. ह्याच्यासोबत दिलेलं आहे हे एक दही, गोड दही आहे, बटाटा आणि हे केळ्याचं काहीतरी टाकून एक गोड द्रव्य दिलेलं आहे. मला असं वाटतं त्याची चटणी असावी गोडवाली, पण खूप मस्त लागतं आहे. गरमीत आपल्याला हे जॅकेट घालून बाईक राईड करणं एक चॅलेंज आहे, पण पुढे गेल्यानंतर ना कदाचित जेव्हा आपण वरती चढू की नाही डोंगर, तेव्हा आपल्याला थंड वाटायला सुरुवात होईल, संध्याकाळ होईल तेव्हा. बट आपल्याला दुपारी अशीच राईड करावं लागणार आहे. सो नॉनस्टॉप आपल्याला जावं लागेल. नॉनस्टॉप जाऊ की नाही, कारण की मध्ये मध्ये बोलतात की खूप छान नजारे आहेत, सो ते नजारे बघत बघत मी जाऊ शकतो. क्या क्या 80 डिग्री इंक्लाइन रोड है. 80 डिग्री? हाँ, हम उसमें ऐसे बाइकर के पीछे बैठ के हम गए. लाइफ में फर्स्ट टाइम ऐसा राइड किया. बघा मित्रांनो, किती अवघड काम असते एक बाईकला पॅक करणं. आयला भारी. मराठी बोलतो. तुम्ही पण महाराष्ट्रीयन आहे? अरे कुठले? ते आहेत. अरे हे नागपूरचे पोट्टे. याच पोट्ट्याबद्दल बोललो ना मी सकाळपासून गायब होतो. हा, कालपर्यंत मी थोडंसं बाहेर गेलो होतो, तर सगळेजण कालपासून नागपूर महाराष्ट्रावरनच येऊन राहिले. हा, मला तरी वाटलंच होतं की तुम्ही महाराष्ट्राचे असाल म्हणून. म्हटलं पहिले तुम्ही हिंदीमध्ये बोलले, म्हटलं बोलू द्या. सो ऑल सेट झालेलो आहोत आपण मेघालयाच्या राईडसाठी, पण ह्या उन्हामधून आपल्याला लवकर निघावं लागेल आणि कूल थंडीमध्ये आपल्याला थांबावं लागेल थेट. चलो बाय बाय. जरूर जरूर. येस, सेम हियर. चल बाय बाय. ग्रुप मध्ये हॉस्टेलचं ग्रुप. हां मे बी चालेल. येस, नक्की चालेल. थँक्यू. चलो सबको बोलो. शुभमला पण बोल. ठीक आहे, चलो मैं निकलता हूँ बिना चाबी लगा के. मैसेज आता है.
गुवाहाटी शहरातून बाहेर पडायला जवळपास 30 मिनिटे लागली. खरं तर गुवाहाटी शहर हे नॉर्थ ईस्टमधलं सर्वात मोठं शहर आहे, पण इथे ट्रॅफिकची समस्या सुद्धा खूप आहे. तरी या शहराची एक खासियत म्हणजे शहराच्या मध्यातून जाणारा एक रोड, ज्यामध्ये बरेचसे उड्डाणपूल आहेत, ज्यामुळे शहराबाहेर लगेच पडता येते. त्यामुळे आपण गुवाहाटीला बाय बाय करून शिलाँग शहराच्या दिशेने राईड सुरू केली. गुवाहाटीमधून बाहेर पडल्यावर हा एक मोठा हायवे लागतो, जो या दोन शहरांना जोडतो. शिलाँगच्या वाटेवर पहिला हा एक टोल नाका लागतो आणि तिथूनच खरी राईडला सुरुवात होते. शिलाँग राईडमधला आपला हा पहिला स्टॉप आणि या इथून आता शिलाँग जवळपास 55 किलोमीटर राहिलेला आहे. आणि या इथे एक ढाबा आहे. फायनली एक कुठला तरी ढाबा किंवा एक हॉटेल मला दिसलेलं आहे. तर खासी डिशेस या इथे असतात. आता या इकडे खासी हिल्स जास्त आहेत, तर कदाचित या इकडे विशेष काहीतरी असेल. खरं तर मला तर खायचं नाही, मला फक्त चहा प्यायचं आहे, कारण मगाशी ऑलरेडी आपण खाल्लेला आहे. जस्ट चहा पिऊन झाला आणि बाहेर येऊन बघतोय तर टिपके पडायला लागले. तर हो, म्हणजे लोक म्हणतात ते खरं आहे, मेघालयामध्ये कधी पाऊस येईल कधी गरम होईल हे सांगता येत नाही. आणि अजूनही असा हा जो पावसाळा आहे तो एकदम प्रॉपर सुरू नाही झालेला आहे, म्हणजे सुरुवातीचा काळ आहे. आता आपल्याला बॅग्स कव्हर करावं लागतील, पॉन्चो घालावा लागेल. आता आपण शिलाँग शहराच्या अगदी जवळच म्हणजेच 15 ते 20 किलोमीटर अंतरावरती पोहोचलो आहोत. पुढे गेल्यावर मला भली मोठी गाड्यांची लाईन लागली, जी की अगदी शिस्तीत होती. आपली बाईक असल्याने आपण सर्वांना ओव्हरटेक करत पुढे आलो, तर त्याच उमियाम लेकच्या बंधाऱ्याचे काम सुरू होते. त्यामुळे एकच लेन सुरू होती, म्हणून एवढी गर्दी जमली होती हे मला समजलं. सो ऑलमोस्ट आपण आता शिलाँगला पोहोचलेलो आहोत. शिलाँग या इथून जवळपास 8 ते 10 किलोमीटर अंतर राहिलेलं आहे. पण तत्पूर्वी या इथे मगापासून मी एक गोष्ट नोटीस करतोय आणि थांबायची इच्छा व्यक्त होते माझी, ती या नजाऱ्यासाठी. हे बघा, हे आहे उमियाम लेक. इथलं सर्वात मोठं लेक आहे, ज्याचं पाणी इकडे लोकांना प्यायला पण मिळतं आणि वापरायला पण मिळतं. हे जे लेक आहे ते एक वन ऑफ द टुरिस्ट अट्रॅक्शन आहे. मगाशी जिथून आपण राईड घेतला या शिलाँगसाठी, तिथूनच त्या ब्रिजपासूनच या लेकचा नजारा आपल्याला बघायला मिळतो. आणि तिथून वरती असा एक घाट जातो, त्या घाटातून तर अजूनच भयंकर नजारे बघायला मिळत आहेत. शिलाँग शहरामध्ये आता मी प्रवेश करत होतो. हे शहर पूर्णपणे डोंगरावर वसलेलं आहे, त्यामुळे हवेत बराचसा थंडावा जाणवत होता. सोबतच एक गोष्ट मी नोटीस करत होतो ती म्हणजे इथे रस्ते छोटे छोटे आहेत, पण ट्रॅफिक नियोजन अगदी छान. मला माझ्या हॉस्टेलवर पोहोचेपर्यंत कुठेच जास्त ट्रॅफिक लागलं नाही आणि थेट मी येऊन पोहोचलो शहराच्या मध्यभागी असलेल्या ठिकाणी. आपण फायनली शिलाँगमध्ये पोहोचलो तर आहोत, पण आपल्या राहायची व्यवस्था अजून झालेली नाहीये. मी शोधतोय हॉस्टेल. पाठीमागे एक हॉस्टेल होतं, तिथे मी माझी बाईक लावली, ते फुल झालंय म्हणून आजूबाजूला शोधतोय. या इथे वरती एक जण आहे असं म्हणतोय, बट इथल्या रूम्स पण छोट्या आहेत. बाय द वे माझ्यासोबत आहे, व्हॉट्स युअर नेम? संकल्प. कहाँ से हो? आय एम फ्रॉम बँगलोर. ओके. तो संकल्प मला तिकडे ऑलरेडी भेटला होता गिब्बॉनला, म्हणजे आपल्या गुवाहाटीला भेटला होता. सो तो आजच आलेला आहे. मी पण आलो, हा पुढे आलेला आहे, मी नंतर आलेलो आहे. तर हा इथेच होता, ह्याला पण नाही मिळाला, मला पण नाही मिळाला. सो आम्ही दोघं मिळून शोधतोय. पाठीमागे एक हॉस्टेल होतं, सॉरी होमस्टे होतं. होमस्टेची कॉस्ट 2000 होते. म्हणलं की नाही परवडणार आपल्याला, मग आपण पुन्हा एकदा हॉस्टेल शोधतोय. हा ओनरला फोन करतोय. इथे चाव्या नसतात आणि मेन म्हणजे ओनर इथे नसतात बरं का. ही गोष्ट नोटीस केलेली आहे. हॉस्टेल्स तयार करतात आणि जातात कुठेतरी आणि कोणाच्या तरी जीवावरती सोडतात. बाबा काय म्हणतोस? असे मस्तपैकी डॉगी येत असतात आपल्याकडे, मला बघून जास्त करून अट्रॅक्ट होतात. आपली इमेज असते. एनिवेज भेटते का? अरे हुआ के कॉल? नाम क्या है तुम्हारा?
ए शाइनिंग मत मार भाई, नाम बता. अरे दांत मत दिखा भाई, पता है तू कोलगेट यूज करता है. हाँ. और शेवटी आम्हाला होमस्टेज बघावा लागतोय, हॉस्टेल्स काय अवेलेबल नाहीयेत. या थँक्यू. Now we'll make payment. Sure. We'll just settle down and then just do the payment. Okay? Yeah. Thank you. So finally मित्र हो, आपल्याला एक होमस्टे मिळालेला आहे. असे 2 बेड्स आहेत आणि आहे गुड टॉयलेट, बाथरूम चांगल्या कंडिशनमध्ये आहे. सो काही न मिळण्यापेक्षा हे बेस्ट आहे. सो मस्तपैकी आपण आता रूममध्ये सेटल होऊयात. आपला पसारा असा बाजारासारखा मांडलेला आहे, कारण की रूम थोडीशी छोटी आहे ही, बट इट्स ओके. कारण की एवढ्या फेमस ठिकाणी अशी रूम तीही एवढ्या स्वस्तामध्ये मिळणं खूप डिफिकल्ट आहे. आता हे जे 2 बेड्स आहेत हे आम्हाला पडलेले आहेत 800 पर हेड. त्याच्यामुळे 1600 रुपये ह्या रूमची कॉस्ट आहे. बट हे जर आपण एखाद्या हॉस्टेलला जरी गेलो असतो तरी तिकडे आपल्याला 600, 700, 500 असेच द्यावे लागले असते. सो या इकडे एक्स्ट्रा 1-200 आपल्याला द्यावे लागलेत. बट सेपरेट रूम मिळालेली आहे. या रूममध्ये आपल्याला प्रॉपर इसको क्या कहते रे? शीशा नहीं अलमारी. हाँ अलमारी में मराठी. हां कबड. ओके. कबड दिलेला आहे, आरसा दिलेला आहे, टीव्ही आहे, चहा कॉफीचं सामान आहे, चहा कॉफीचं सामान आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रशस्त असं बाथरूम. रूम का चाबी लिया? भारी आहे. चल. हा 7:45 वाजलेले आहेत आणि अजूनही आम्ही इथेच आहोत. खरं तर आंघोळीचं पाणी तापायला इतका वेळ गेला की साला आम्हाला वेट करावं लागलं 1-1.5 तास. पण आंघोळीशिवाय तर आम्हाला बाहेर पडता येत नव्हतं. खूप आम्ही दिवसभर आम्ही भिजलो पण होतो थोडंसं, कारण की नंतरनं पाऊस आला होता. सो चला आता बघूयात किती मार्केट ओपन आहे ना. लॉक दे. फायनली मित्र आपण आता आहोत शिलाँगच्या मेन मार्केटमध्ये. आणि या मेन मार्केटचं नाव काय माहिती आहे काय? पोलीस बाजार. मला असं वाटलं की आता या इथे खूप जास्त पोलीस असतील, तर आहेत. बाय द वे आत्ता एक गोष्ट झालेली आहे ती तुम्हाला सांगायची. ती म्हणजे की आम्ही जस्ट आमच्या होमस्टेच्या बाहेर आलो आणि हेल्मेट आमच्याकडे एक होतं, तर मी घातलं नव्हतं हेल्मेट, ह्याने पण घातलं नव्हतं, फक्त हा सोबत घेऊन ठेवलं होतं. म्हणजे की लागलं तर आपण बघूयात. म्हणलं आता काय संध्याकाळ झाली, म्हणजे बऱ्यापैकी उशीर झालेला आहे, तर सगळं मार्केट थांबलेलं असेल, बंद झालं असेल, बघूयात. आम्ही जसंच बाहेर आलो तसा एका पोलिसाने, तो पोलीसवाला चालला होता घरी बॅग घेऊन, लगेच त्याने थांबवलं. रुक म्हणजे काय झालं? म्हणजे जस्ट बाहेर आलो आणि नॉर्मल लोकल रस्ता होता, एकदम मेन मार्केट पण नव्हतं. तो बोले की नाही फाईन. कैसा फाईन? बोले हेल्मेट नाही आहे. अरे म्हणलं हे नाही हेल्मेट, पहना नाही आहे. लगेच त्यांनी सगळं हे काढलं, फोटो काढला. मी त्याला रिक्वेस्ट करतो, यार भावा मी आत्ताच आलो आहे, मला माहितीच नाही इकडचे रूल. म्हणजे आपल्या इकडे कसं लोकलला पण बिना हेल्मेटचं थोडंफार फिरत असतो, जेवणासाठी जातोय किंवा मार्केटमध्ये सामान आणायला जातो. या इथे तसं नाही आहे. जो पाठीमागे बसतो ना त्याने सुद्धा हेल्मेट घालायचंय, नाहीतर फाईन डायरेक्ट 2000चा. असं डेंजर. त्यांनी लगेच माझं लायसन चेक केलं. मी त्यांना रिक्वेस्ट केली की अहो मला हे काहीच माहीत नव्हतं, आम्ही जस्ट एंट्री केलेली आहे आणि आता फक्त जेवायला म्हणून मार्केटमध्ये बाहेर पडलोय. ते बोलले की जा लवकर 2 हेल्मेट घेऊन या, म्हणून 2 हेल्मेट आम्ही घेऊन आलोय. आता मार्केट आपण बघूयात. सो मार्केट आता थोडंसं क्लोज व्हायला आलेलं आहे, तर आपण पहिल्यांदा खायच्या जागा शोधूयात, कारण की खायची एक वेगळी स्ट्रीट आहे. आणि या इकडे की नाही क्लोजचं जे मार्केट आहे ते खूप स्वस्त आहे असं म्हणताय. तो शायद हम कल देख लेंगे क्लोज वाला मार्केट, क्योंकि काय झालं माहिती आहे काय, मार्केट आता ते बंद व्हायला आलेलं आहे आणि खायचं मार्केट काय ओपन असतं थोडा वेळ. भैया मिर्ची लगी भाई, कैसे जिब लपल भाई. ओह माय गॉड, कुछ तो ठंडा चाहिए अभी मुझे. क्या मंगा है? व्हेज नॉन व्हेज? तुम्हाला माहिती आहे का मी काय ऑर्डर केलंय? या इकडची एक फिश थाळी विशेष. तर मला त्याचं नाव पण आठवत आहे, बट ते आता आल्यानंतरच मी तुम्हाला सांगतो. मित्रांनो मी माशाची थाळी तर ऑर्डर केली, बट मासा काय दिसना. हा काय बटाटा आहे. ओके बटाटा साईडला काढूयात.
कदाचित हा मासा असावा. अरे एकच एवढंच, बापरे. तर मी ऑर्डर केलेला आहे इथला फेमस कटला फिश. आता तो कटला कसा आहे तो मी तुम्हाला खाऊन सांगतो. टेस्ट तर चांगली येते पण आपल्या इकडच्या माशासारखे नाही आहे. कदाचित या इकडचा वेगळा मासा असावा, लोकल मासा आहे ना. जेवण झालेलं आहे आणि जेवणाचे पैसे झालेत 250 रुपये आमच्या दोघांचे मिळून. ठीक आहे, इकडे जेवण जरा स्वस्त आहे पण एक ऑनेस्ट ओपिनियन देतो. आत्ता मी जे काय खाल्लं तेवढं काय खास नव्हतं, मजा नाही आली. असं वाटलं की त्या खाऊगल्लीमध्येच सगळं खाल्लं पाहिजे होतं आपण. असो, हेच तर एक्सपिरियन्सेस मला तुम्हाला शेअर करायचे आहेत. चला. सो जेवण करून आपण पुन्हा एकदा आलेलो आहोत आपल्या रूमवरती. भावाने LED कल्टी मारलेली आहे. माझं आता एडिटिंग चालू होणार आहे आणि आता तुम्ही हा व्हिडिओ लाईक करणार आहात. खरं तर आता ही जी काय आपली सिरीज आहे ती सिरीज जरा लाईव्ह म्हणजे कंटिन्युअसली मी या इथे एडिट पण करतोय. तुम्हाला ते व्हिडिओ 2-3 दिवसाच्या अंतराने बघायला सुद्धा मिळत आहेत. त्यामुळे काही गोष्टी तुम्हाला मिस आउट होतील. काही गोष्टी तुम्हाला पहिले जसे पाठीमागचे माझे व्हिडिओ अगदी डिटेल व्हिडिओ असायचे विथ व्हॉइस ओव्हर असायचे हे बघायला नाहीत मिळणार, कारण की ते करायला वेळच नाही मिळत. लिटरली आता वाजलेत रात्रीचे 11, 11:30 वाजतील. तर माझ्याकडे आता 2च तास आहेत. 2 वाजता मला झोपलं पाहिजे कारण की सकाळी 7 वाजता उठलं पाहिजे. 8 वाजता ब्रेकफास्ट करून आपल्याला पुढचं जे काही डेस्टिनेशन ते गाठायचं आहे. आपल्याला शिलाँग एक्सप्लोर करायचे उद्याच्या दिवसात. सो त्याच्यामुळे आपल्याला भरपूर गोष्टी आहेत. सो 5 तासाची 4 तासाची तरी आपल्याला झोप होणं गरजेचं आहे. सो जेवढं आता हे 2 तासात पुढचे व्हिडिओ एडिट होईल तेवढं मला करावं लागतोय. सो एका दिवसात व्हिडिओ एडिट होत नाही आहेत. सो त्यामुळे उशीर होतोय. एनिवेज, तो आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. तुमच्या प्रतिक्रिया मला खाली कॉमेंट करून भेटत लवकरच नेक्स्ट व्हिडिओ. तोपर्यंत गुड नाईट.